गुलाल खोबऱ्याची उधळण ज्योतिबाच्या नावानं चांगवल्याचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहानभूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळची पालखी अशा पारंपरिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा शनिवारी पार पडली। रणरणत्या उन्हाचे चटकेही सुसह्य वाटावेत एवढ्या अपरिमित भक्तीचा देव आणि भाविकांच्या भेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही त्याचा डोळा अनुभवताना कृतार्थ भाव प्रगटला। संपूर्ण परिसर गुलालानं नाहून निघाला होता। जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साकडं घातलं। राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संपन्न, सुखी आणि आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली। त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं। महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली। देवाच्या भेटीच्या ओढीनं बैलगाडी, वाहनांमधून, पायी चालत 8 दिवसांपासून अखंड प्रवास करत आलेले भाविक डोंगरावर विसावले। मंदिराचा कळस बघताच ज्योतिबाच्या नावाचा गजर झाला। शनिवारी पहाटे 4 वाजता देवाची काकड आरती, मुख प्रक्षालन झालं। पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला। महापूजेनंतर देवाची सरदारी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली। दुपारी 12:30 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचं पूजन झालं। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतीश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, ज्योतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील विहे येथील 2ऱ्या क्रमांकाच्या सासनकाठीचं पूजन झालं। सासनकाठीधारकांनी मंत्री शंभूराज देसाई यांना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेलं। त्यांनी सासनकाठीला मानाचा फेटा अर्पण केला। सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या मानाच्या 108 सासनकाठ्या त्यांच्या अनुक्रमानुसार मिरवणुकीत सहभागी झाल्या। सायंकाळी 5:30 वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे। रात्री यमाई आणि जमदग्नीचा विवाह सोहळ्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात आली। रात्री 10 वाजता श्री ज्योतिबा देवाची पालखी मंदिरात परतली। रात्रभर देवाचं दर्शन सुरू होतं। ज्योतिबाकडे आज लाखो भाविक येत असतात आणि सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एका बाजूला देवाविषयी श्रद्धा असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप आशीर्वाद मागत असतो। पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान अशी प्रगती व्हावी, या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत अशासाठी निश्चितपणे आपण प्रार्थना करतो। दख्खनचा ज्योतिबा म्हणून वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाचं एक अनन्यसाधारण महत्व महाराष्ट्रात आणि देशभरातल्या सर्वच भाविकांच्या मध्ये आहे। त्यामुळे याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही प्राधिकरण मंजूर करण्यात आलेलं आहे, विशेषतः या विभागाचे आमदार सन्माननीय विनय कोरे साहेबांनी सुद्धा खूप चांगला पुढाकार त्याच्यामध्ये घेतलाय। त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सोयी सुविधा या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण करतो। आराखडा करत असताना स्थानिकच्या नागरिकांना असेल, प्रशासन असेल, सगळ्यांनाच विचारात घेऊन केला जाईल। या सगळ्याची सुरुवात आता होते, त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांचा विचार, सगळ्यांच्या सोयी आणि भविष्यातला या परिसराचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या विकास आराखड्याला किंवा प्राधिकरणाच्या संपूर्ण कामाला खूप महत्त्व आहे। ज्योतिबाचं प्राधिकरण होतं याचा आनंद आहे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणे कामकाज होईल याची मला खात्री आहे। आज यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटकातून आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे। प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तरी देखील काही उणिवा असतील तर आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न भविष्य काळात करू। परंतु ज्योतिबाचरणी प्रार्थना आहे की येणारा पाऊस चांगला पडो, शेतकरी, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, नोकरदार असेल, सामान्य माणसं असेल, त्यांच्या जीवनात आनंद, या आनंदी वातावरण या ठिकाणी हो आणि ज्योतिबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्या महाराष्ट्राला या ठिकाणी जनतेला मिळो, ही ज्योतिबाचरणी प्रार्थना।